काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची युती होणार. मात्र आता वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची युती होण्याचे संकेत पूर्णतः आता स्पष्टपणे दिसून येऊ राहिले की आता यानंतर वंचित आघाडीची युती काँग्रेस संघ होणार नाही. दरम्यान आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने यशवंत भवन येथे 5 उमेदवारांची घोषणा ही नगर परिषद महानगरपालिकेमध्ये करण्यात आली आहे. आपल्यासोबत काही नगर परिषदचे उमेदवार आहेत. काय म्हणाल तुम्ही? कसं वाटते तुम्हाला आज घोषणा झाली? हो, चांगलं वाटतं. काय कुठली कामे करणार आता? पूर्ण विकासाचे काम, वार्डाचे काम, अशी कुठली कामं राहिले आपल्या परिसरात? खूप पूर्ण वार सगळं काहीच नाही आहे वार्डामध्ये. नाले सफा नाही, संडास नाही, काहीच नाही. रोड खराब आहे. तर ते काम करायचे विकासात. दरम्यान हे चंदूदादा शिरसाट होते आणि यानंतर आपल्यासोबत आणखीन उमेदवार आहेत. काय म्हणणार का आता तुम्ही? काय नाव आहे तुमचं? ते नाव? महेंद्र देवीदास डोंगरे. मी प्रभाग क्रमांक 7चा उमेदवार. आम्हाला साहेबाच्या आशीर्वादानं जे तिकीट मिळालं वंचित बहुजन आघाडीचा, त्यांच्या विश्वासाला आम्ही कुठेही तळ्यात जाऊ देणार नाही आणि आम्ही खूप जोर जबरदस्तीनं काम करणार आमच्या प्रभागामध्ये. आणि निवडून आल्यावर पती पत्नी आम्ही शहराचा खूप सारा विकास करणार. प्रभाग क्रमांकाचा जो प्रभाग आहे तारफैल भागाचा, तिथं खूप विकास बाकी आहे आणखी. दरम्यान प्रभाग क्रमांक 7 त्यांचा येतो आणि त्या प्रभाग क्रमांकामध्ये ते विकासात्मक कामे करणार असं म्हटलंय. आपल्यासोबत आणखीन उमेदवार आहेत. काय म्हणाल दादा? पहले तो सबसे पहले मैं वंचित बहुजन आघाड़ी का धन्यवाद करता हूँ जिन्होंने मुझे टिकट से नवाजा। और मैं ये बोलना चाहता हूँ कि मेरे जो प्रभाग क्रमांक 9 है, वहाँ पर जो स्कूल है महानगर पालिका की, जो जब से मैंने भी वहीं शिक्षा हासिल करा तो ये वही परिस्थिति में आज तक है। तो सबसे पहले मैं उसको डेवलप करूँगा और वहाँ पर शिक्षा का स्तर बढ़ाऊँगा। और दूसरा जो भी समस्याएं हैं वो सब हल करने की कोशिश करूँगा। दरम्यान आता वंचित बहुजन आघाडीच्या कडून उमेदवार घोषित झालेले आहेत आणि येणाऱ्या आता काही दिवसात आता फॉर्म भरणे सुरू आहे आणि काही दिवसातच नेमके काय होणार हे अवघ्या काही दिवसात समजणार आहे. आपल्यासोबत आणखीन उमेदवार आहेत. काय म्हणणार तुम्ही? मैं सबसे पहले आदरणीय बाला साहब अम्बेडकर का और वंचित बहुजन आघाड़ी के जो हमारी शहर की टीम है, गजन भाई, मजहर भाई और विशेष खतीब साहब, इनका मैं तहे दिल से शुक्रिया अदा करूंगा। मुझ पर विश्वास किया और मुझे बाड़ा साहब ने अकोला महानगर पालिका में 9 नंबर प्रभाग से मेरी मिसेस को टिकट दिए। मेरे यहाँ पर जो विकास का माहौल है जो बिल्कुल ही नदारद है, जीरो है, तो उस विकास की रफ्तार को बढ़ाऊंगा इंशाल्लाह और शहर में एक नया इतिहास रचेंगे। क्योंकि मेरे साथ में हमेशा मेरे खाने से खांदा लगा के अगर किसी ने काम किया है तो मेरा छोटा भाई है आकाश शिरसाट। उनका साथ होने की वजह से आज मैं यहाँ तक पहुँचा हूँ और इंशाल्लाह आने वाले वक्त में जो विकास वंचित बहुजन आघाडी करेगी वो एक इतिहास दर्ज करेगी। प्रभाग क्रमांक 9चं बघितलं असता तिथं राष्ट्रवादी काँग्रेसचंही बी प्राबल्य चांगलं आहे. आणखीन तुमच्यासोबत चांगलं तगडं उमेदवारी आहेत. काय म्हणाल? नहीं, तगड़ा उम्मीदवार मैं नहीं मानता, क्योंकि वंचित बहुजन आघाड़ी जो तगड़ी टीम है उसके सामने कोई दूसरी तगड़ी टीम नहीं है। इंशाल्लाह हमारे वो लोग और वंचित के कार्यकर्ता ये सब कुछ लाएंगे। दरम्यान आगामी येणाऱ्या काही दिवसातच आता नेमकं हे चित्र 15 जानेवारीच्या मतदानानंतर 16 जानेवारीच्या मतमोजणीत नेमकं अकोल्याची जनता कोणाच्या हातात सत्तेच्या चाब्या देते आणि कोण अकोल्याचा नगरसेवक होतो हे सुद्धा अवघ्या काही दिवसात समजणार आहे. कॅमेरा पर्सन चंद्रशेखर सोटेसह योगेश शिरसाट, NDTV मराठी, अकोला.